वाटलं किरणचा गैरसमज झालाय. मुंबईला, पुण्याला, संभाजीनगरला, नाशिकला न्यूट्रिशनचे प्रॉपर जिम करणाऱ्याचे वेगवेगळे डॉक्टर असतील. मीही तोच डॉक्टर आहे का असा किरणचा गैरसमज झाला असावा आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी मला तेवढं बोलावं हा आग्रह केला. मी जरी डॉक्टर नसलो तर या क्षेत्रामध्ये मी स्वतःला अर्धा डॉक्टर तर नक्कीच समजतो. जिम मध्ये येऊन व्यायाम करणारा व्यक्ती सिरियसली जर तो व्यायाम करत असेल तर नक्कीच त्याला एक वेगळ्या न्यूट्रिशनची गरज असते, वेगळ्या डाएटची गरज असते आणि ते वेगळं डाएट, ते न्यूट्रिशन आणि त्याच्यासोबत वेगळ्या प्रोटीनची सुद्धा गरज असते. काही जणांना वाटत असेल की 17-18 वर्षाचा मी आहे, 25 वर्षाचा आहे, अतिशय तारुण्यात आहे, मला न्यूट्रिशनची गरज नाही, मला प्रोटीनची गरज नाही, माझा जेवणाचा इंटेक अतिशय प्रॉपर आहे, म्हणून मला या कुठल्याही गोष्टीची गरज नाही, असं ज्यांना ज्यांना वाटतं असं त्या सर्वांना सांगायचं आहे की तुम्हाला मनाला जे वाटतंय तसं आत्ता नाही. व्यायाम करताना 2 गोष्टी होतात. ज्या वेळेस तुम्ही वेट ट्रेनिंग करता त्यावेळेस तुमची जशी चरबी कमी होते आणि एकदा का चरबी कमी होऊन मसल बिल्टअप व्हायला लागतात आणि त्या मसल बिल्टअप करत असताना आपल्याला जर प्रॉपर न्यूट्रिशन मिळालं नाही तर सगळ्यात मोठी भीती ही असते की ते मसल्स पूर्णपणानं कमी व्हायला लागतात, नाहीतर ते मसल्स म्हणजे त्या मांसावरती मग ज्याला आपण मसल टियर म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर न्यूट्रिशन आणि प्रोटीन नाही घेतलं तर त्याचा परिणाम त्या गोष्टीवर होतो. मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे आणि त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जिम करतो.